काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार हरिभक्त थोर भूमंडळी त्यांची या भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्यावरती देवाईपेक्षा अतूट प्रेम करणारी महान भगवत भक्त संत शिरोमणी ज्ञानोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठला विठला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या ज्ञानोबरायांचा आहे। या अभंगाद्वारे मालक नमूद करतात मी संतांचा महिमा वर्णन किती करू। किती वर्णन काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार किती वर्णन करू। तो सरल्या जात नाही, तो संपल्या जात नाही। इतका मोठा महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे। देवाची व्याप्ती सांगणारी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या पवित्र भारत देशामध्ये संत महंत यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी अशी खूप लोक आहेत। पण संतांची व्याप्ती सांगत असताना इथं संपली अशी म्हणण्याची ताकद पंढरपुरातल्या मालकात पण नाही। कारण पंढरीतले मालक किती मोठे आहेत असं म्हणण्यापेक्षा पंढरपुरातल्या मालकाला मोठं करणारं कोण आहे तर ती संत आहेत। आमोची अभावे तुझ देवपण आमोची अभावे तुझ देवपण एका विसरोणी राहिलासी राहिलासी एका विसरोणी राहिलासी आमोची ताकद कोणात असेल तर ती संतात आहे। याच्या पलीकडे सांगू सज्जनांना, ही संत जर जन्माला आली नसती तर देव ही व्याख्याच कोणाला माहीत झाली नसती। कोणी ठावी केली कुळीची हे कुळा देवी केली ठावी तरतानी केली ठावी तरतानी केली ठावी कुळीची देवी केली ठावी संतानी। विश्वाच्या मालकाचे प्रचार प्रमुख कोण असतील तर ते संत आहेत। त्यांनी तो महामाल दाखवून दिला। इतकी मोठी संत आहेत महाराज। विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। देखवी ऐकवी एक नारायण हे सर्व सूत्र ज्याच्या ताब्यात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात। आणि त्याला मोठं करण्याची ताकद ज्यांच्यात आहे त्यांना संत म्हणतात। विठाला मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने तुम्ही जेवढा आशीर्वाद देईल तेवढा संतपर बोलण्याचा प्रयत्न करेल। किती मोठी व्याप्ती आहे संतांची। मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेली मला वाटते गेल्या 42 वर्षाची परंपरा भगवान राजेश्वराच्या कृपेने संत महंत यती योगी जपी तपी सिद्धांच्या कृपेने गावकऱ्यांच्या असीम प्रयत्नातून चालत असलेला हा ज्ञानयज्ञ अन्नदानाचा यज्ञ या परम पावन सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम भाग्य आहे। भगवान राजेश्वराचं दर्शन झालं।
हा परिसर परमपावन अनंत पाप्यांचं पाप धुणारी तीर्थाची मालकीन तीर्थाची स्वामी ही भीमा माता, हिच्या तीरावर वसलेलं हे सात्विक सदाचारी पुण्यशील पावन शेतीशी नाळ असलेलं हे राजेगाव नावाचं गाव. वर्षभर कितीतरी कार्यक्रम या गावात सात्विक सदाचारी पुण्यशील होतात. मला वाटतं इथं दुसरं काय आणत नाहीत वाटते. नाहीत आणत, चांगली गोष्ट आहे. तुमच्या भागात जरा जास्त जोर आहे त्या गोष्टीवर. विठाला विठाला पैशावली माणसं सुजलाम सुफलाम भाग आहे तुमचा, याच्याकरता थोडासा तुमचा भाग तिकडं जास्त कल्लेला आहे. पण हे गाव राजेगाव असं सापडत आहे ज्याच्या गावात राजे शब्द आहे तरी पण ते गाव त्या मार्गाकडे जात नाही. म्हणून तुमच्या गावातल्या बुजुर्गांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला ही परमपावन चालत असलेल्या परंपरेत मला असं वाटतंय 5-7 महिन्यापूर्वी आमचे अभिमन्यू आबा गायन क्षेत्रातली ज्वलंत तोफ आहे, ते संपर्क करत होते, हजरही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह चालू आहे. अभिमन्यू आबा पांचाळ त्यांना धन्यवाद देतोय. गोडसक तुमचं मार्गदर्शन आहे गावकऱ्यांना, तरुणांना. असंच आध्यात्मिक क्षेत्रातलं मार्गदर्शन तरुणांच्या पाठीमागं तुमचं राहावं की जेणेकरून या महाराष्ट्राच्या मातीतला तरुण संप्रदायात येईल. तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय आमचे संतोषजी महाराज आहेत. गोड तोडीस तोड दोन्ही बी गायन क्षेत्रातली बुलंद तोप आहे. संतोषजी महाराज आहेत, महाराजांना सुद्धा धन्यवाद देतो. माझ्यासोबत आलेले आदरणीय हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर बापू, प्रमाण क्षेत्रातलं खूप मोठं पाठांतर आहे, बापूंना सुद्धा धन्यवाद. मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण रत्न कमी वयामध्ये आमचे हरिभक्तीपरायण चंद्रकांतजी महाराज पांचाळ, घोड ज्यांचं मृदंग क्षेत्रात प्रभुत्व आहे त्यांना सुद्धा धन्यवाद. आदरणीय ब्रह्मवादिनी जे स्वर देतात त्यांनाही धन्यवाद. चोपदार असतील विनेकरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. विठाला विठाला आम्ही आल्या आल्या ज्यांच्याकडे आबा बसलो त्यांना सुद्धा, अमोल भाऊंना सुद्धा धन्यवाद. गावात जेवढ्या अण्णाबाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. सप्ताहामध्ये श्रावण मासातला सप्ताह आहे. या मासाला अधिष्ठान भगवान देवादिदेव शिवशंकरांचं असतं. या मासामध्ये पंढरीतल्या मालकाचा 8व्या अवतारातला जन्म सुद्धा अष्टमीला आहे. इतका परमपावन मास. आणि याच मासात आजच्या तिथीला अष्टादश संतांपैकी एका साधूचा समाधी सोहळा आहे. त्या साधूंचं नाव आहे संत शेना महाराज. त्यांच्या चरणी सुद्धा साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या अभंगावर येतोय. विठाला विठाला महिमा आहे संतांचा. अवर्णनीय महिमा जर कोणाचा असेल तर तो संतांचा आहे. आपला महिमा वर्णन करत असताना ज्याला विराम येतो तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा ऐकत असताना पुढच्याला मळमळ होते तो महिमा माणसांचा, किंवा जो महिमा सांगत असताना महिमा सांगणारा मातीत जातो तो महिमा माणसांचा, आणि जो महिमा सांगत असताना पंढरपुरातला मालक त्याला हृदयाशी लावतो तो महिमा संतांचा. भक्त चरित्राते प्रशंसती आवडती निरुते जे भक्त चरित्राते प्रशंसती. आळंदीतल्या मालकांनी सांगावा, संतांचं चरित्र वर्णन करणारी माणसं पंढरपुरातल्या मालकाचं अंतःकरण असतात. मग त्या अर्थी संत किती मोठे असतील कल्पना करा. काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार मी किती वर्णन करू. हरी भक्त थोर भूमंडळी असं निळोबाराय म्हणतात. त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका. कारण संतांची भेट ब्रह्मदेवाला सुद्धा आवडते. कोण ब्रह्मदेव?
ब्रह्मदेव एक हाडामासाचा कुंभार आहे. कुलाड हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडितो रे. हे 3.5 हाताचे उभे गाडगे तयार करायचा कारखाना ज्यांच्याकडे, त्यांना विधाता म्हणतात, चतुरानन म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात. किती चतुर आहे ब्रह्मदेव. या भारत देशामध्ये तिरंगा झेंडा कोणाचा? 140 कोटी लोकाचा. याच्यातल्या एकाही माणसाच्या अंगठ्याचे ठसे गिरगावच्या बाळूच्या ठसेल जुळत नाहीत. बदल किती गेला संतोष गुरुजी एवढ्या जाग्यात? 140 कोटी लोकांचा बदल इतक्याच जाग्यात करायचा. सापडेल इंजिनियर, सापडेल सायंटिस्ट, सापडेल एखादा ट्रक भर पुस्तकं पाठ करणारा हरामखोर, सापडेल एखादा नालायक असा स्वतः मोठं म्हणून घेणारा भंगिरी. तो फक्त विधाता आहे ब्रह्मदेव. त्याच्या पलीकडे सांगतोय, कळेल असं सांगेल, जास्त अडचणीत हात घालीत नाही, विचून निघत असते. किती मोठी टाकी तयार करा, पात्र तयार करा, त्याला छिद्र पाडलं की जल यो इति छिद्रेशो पात्राम रिक्ताति जायते नैवम गिरगावकर लिखितम. 5 लाख लिटर पाणी बसणार जरी पात्र केलं आणि त्याला छिद्र पाडलं तर रिक्ताम जलास्तियो, म्हणजे ती टाकी रिकामी होती. पण ब्रह्मदेवानं ह्या उभ्या गाडग्याला 9 छिद्र पाडे. 9 छिद्र पाडे ह्या गाडग्याला. आबा याच्यातून मनान पाणी बाहेर येत नाही. सामान्य चातुर्य असं. आणि एवढे चतुर ब्रह्मदेव, त्यांना सुद्धा संत आवडतात. का? एकदा ब्रह्मदेवाचा पाय घसरला होता. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष. वेदनाही ऐसे सांगितले, वेदनाही ऐसे सांगितले, वेदनाही ऐसे सांगितले. वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष, वेदनाही ऐसे सांगितले. म्हणून ब्रह्मदेव अपूज्य ठरले होते. ब्रह्मदेव पूज्य पुष्करला ठरले ते द्वापार युगात. काल 26 तारखेला ज्या मालकाचा जन्म झाला आणि मग हे मालक 4 वर्ष 27 दिवस गोकुळात राहिले आणि मग नंतर वृंदावनाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाने एकदा पाहिलं. 8 वर्ष 27 दिवस. क्षमा असावी, 4 वर्ष बोललो आता, कधी कधी लोड येतोय. 8 वर्ष 27 दिवसाच्या नंतर गायी वळायला गेले. 11 वर्ष 53 दिवस राहिले पंढरीतले मालक यशोदेच्या घरी. आणि त्यावेळेला ब्रह्मदेवानं पाहिल्यावर दुःख संपलं आणि मग पुष्करला मंदिर झालं. आणि ब्रह्मदेव स्वतः विचार करतात, ज्या ज्या स्थळी संतांचा अधिष्ठाने, ही संत किती पवित्र, म्हणून त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वा झाले. संत विश्वात पूज्य आहेत. अहो संत सात्विक लोकांसाठी पूज्य असतील नवल नाही, संतांना राक्षस सुद्धा नमस्कार करत होते. याच्या पलीकडे सांगू का? राक्षसांचा विश्वास देवावर पण नव्हता, पण संतांवर होता. संतांनी सांगितलं की राक्षसतिक प्रवक अगदी प्रमाण मानायचे. म्हणजे एवढा अधिकार संतांचा मोठा. आणि त्या संतांची भेट ब्रह्मदेवाला आवडती. यमधर्म वास पाहे नित्य काळ. वास म्हणजे सानिध्य, सुगंध नाही. वास म्हणजे सानिध्य. यमाला सुद्धा संतांचं सानिध्य आवडतं. का? तुमच्या माझ्यासारख्या भंगिऱ्याला नेऊ नेऊ यम कदरलाय. तुमच्या माझ्यासारख्या मळक्या लोकांना भेटू भेटू यम मळून गेलाय. त्याला कोण्याच गंगेत त्याचा अंग धुता येत नाही. पण संतांच्या जवळ गेला की यम निर्मळ होतो. म्हणून यमाला त्यांची भेटीची अर्थ ब्रह्मादिका. यमधर्म वास पाहे नित्य काळ. यमाला सुद्धा सानिध्य. आणि महत्वाचं सांगू चंद्रकांत बुवा, ज्या वेळेला साधू भेटला मने धन्य वेळ भेटतीये. यम म्हणतो ती वेळ मी लिहून टाकीन. निळा मने सर्व भाग्य चोजविती रिद्धी सिद्धी येती ओळंगणे. संतांच्या कृपेत एकदा नाहला की सगळं त्याला कर्तळ होऊन जाते. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ
झालं कीर्तन विठ्ठल 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 विठ्ठल. काय व्याप्ती सज्जनांनो संतांची. आज ज्या साधूचा समाधी सोहळा आहे ती माझी संत शेना महाराज, अष्टादश संतांपैकी एक. काही नाविन्य संतांच्या बाबतीत. वजन किती आहे लोकांचं सांगू तुम्हाला. अहो 4-2 रुपये ज्याच्याकडे आहेत त्यानं खांद्यावर हात टाकल्यावर बरेच भंगिरी म्हणतेत त्यानं मा खांद्यावर हात टाकला. तुम्हाला माहिती आहे का, ते मला फोन करतेत 100-200 कोटी याच्यावर रुपये आहेत का. त्यानं जर फोन केला ते बायकोला सांगतो तुला माहिती आहे का साहेब मला स्वतः फोन करतेत, मी फोन केल्यावर गडबडीत सुद्धा उचलीतेत. त्याची बायको हुशार असती पण ती चांगल्याच विलेक असल्यामुळं याच्या जास्त नादी लागत नाही. ती मनातली मनात म्हणती भंगिऱ्या 200, 400, 500, 1000 कोटीवाला तुला फोन करतो ना सुंबळ्या, त्याच्या फायद्यासाठी करतो, तो रिकामा नाही तुला फोन करायला. इतका येडेवानी करू नको. हो आषाढ महिन्यातल्या शिदडासारखा माणसं यायनं खालच्यानं बोलल्यावर इतकी प्रसन्न होते, इतके प्रसन्न इतके प्रसन्न. तुझिया कृपेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय व्याप्ती. वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे ही सगळी सत्ता. तुम्ही आणि मी किती दिवस बसवायचे, कोण्या दिवशी मळ्यात नेऊन ठोकायचे. ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि हा विश्वाचा बाप एका साधूला पाहिल्याबरोबर मान खाली घालीत होता. थोडासा बेस कमी करा, कडक करा आवाज, छान आहे साऊंड सिस्टीम. देवाच्या दर्शनाकरता पंढरीला संत शेना महाराज जायचे. चंद्रभागेचं स्नान आटपलं, नगर प्रदक्षिणा केली, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं आणि दत्त घाटावरून वरी चढत 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 वरे आले. ब्रह्मांडाच्या मालकाच्या कळसाचं दर्शन घेतलं, मंदिराला प्रदक्षिणा घातली. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360 अशी प्रदक्षिणा केली मंदिराला. आतमध्ये प्रवेश केला. जिथे आता संत चोखवरायांची समाधी आहे, संत शिरोमणी नामदेवरायांची पायरीला समाधी आहे, ते महाद्वार ओलांडलं, आतमध्ये प्रवेश केला. डाव्या हाताला भगवान शंकरांचे सुपुत्र आहेत, उजव्या हाताला महाराष्ट्राच्या मातीतील मराठवाड्यातल्या एका वारकऱ्याची समाधी आहे उजव्या हाताला. समोर गेल्याच्या नंतर दिव्य असा मंडप आहे. मग गरुड पार लागला आणि त्या गरुड पाराला प्रणाम केला. आता पार खांदून टाकलाय, आता नाही काय काय खांदतील लोक, काय मिळच नाही. ते गरुड पार तिथं नमस्कार केला आणि मग गरुडाला नमस्कार करून पुढे आले आणि विश्वाच्या मालकाकडे बघत 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 पुढे चालले. तर पंढरीतल्या मालकांनी या वारकऱ्याला बघितल्याबरोबर मान खाली वाकवली, मान वाकवली. दर्शन घेतलं. आईसाहेबाच्या मंदिरात पोचले. वामांगी रखुमाई दिशे दिव्य शोभा. आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि बाजूला उभे होती काही लोक दर्शन घेत होती. आईसाहेबांनी विचारलं, शेना काय आवडीनं लेकरू म्हणून हाक मारला असेल आईसाहेबांनी शेना महाराजांना. शेना शेना महाराजांनी आवाज दिला, जी आईसाहेब, जी जी जी. मालकाचं दर्शन राहिलं की काय? नाही आईसाहेब, घेऊन आलो, दर्शन घेऊन आलो मालकांचं. थांबला तुम्ही शेना, काय काम आहे? आईसाहेब एक बोलायचंय. काय? मला काही लोकांना मी विचारलं, तुम्ही दर्शनाला गेल्यावर भगवंत तुम्हाला कसा दिसतो? तर सगळ्या लोकांनी सांगितलं, आम्ही दर्शनाला गेल्यावर आमच्याकडे पाहतो.
डोळे भरून आले. आई साहेब एक विचारू का? काय शेना, माझं काय पाप असेल हो की मी देवाच्या दर्शनाला गेल्यावर देव मान वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत? माझं काय चुकलं असेल? मी अपराधी आहे का आई साहेब? का माझ्याकडे प्रभू डोकं वाकवतात, माझ्याकडे बघत नाहीत डोळे भरून? हे वारी चुकवत नाही आई साहेब, का बघत नाहीत माझ्याकडे? सेना, संध्याकाळी 10 वाजता या, त्यावेळेला देवाची शेजारती होत असते. आबा आता स्वामी सुखे निद्रा करा गोपाळा, आपुलाले मनोरथ जातो आपुल्या स्थळा. त्यावेळेला या. गेले शेना महाराज. आईसाहेबांनी सांगितलं, मालक आपल्या भेटीकरता शेना आलाय. भगवंतांनी सांगितलं रुक्मिणी मला झोप यायली ग, मला झोपायचं, तू बोलतोपर्यंत. सेना महाराजाला बसायला टाकलं. कोण टाकलं सांगू तुम्हाला? जगाच्या मालकिनीनं. 200, 400, 500, 1000, 5000, 4000, 10,000 कोटी रुपयाच्या ज्याच्याकडे त्याच्या बायकोन नाही. तुम्हाला किती श्रीमंत किती भिकारी करायचे, जिच्या हातात ते तिला लक्ष्मी म्हणतात, तिनं बसायला टाकलं. बसा शेना बसा. बसले महाराज. काय म्हणत होतात दुपारी? काही नाही म्हणे आईसाहेब, आजही मी आलो, तुम्ही मला बोलवलं पण देवान मला टाळलं, भगवंताला झोप यायली. मला का बरं टाळतात? बसा शेना विचारते मी. आतमध्ये गेले. भगवंताला झोप नव्हती. आईसाहेबांनी आवाज दिला, स्वामी. उठून बसले. लालबुंद डोळे झालेले होते. शेजेवरच्या उशीवर असा हात टेकल्याबरोबर ती उशी ओली चिंब झालती. आईसाहेबांनी विचारलं, मालक एरवी तुम्ही शेजारती झाल्यावर कधी शोक केला नाही, रुदन केलं नाही, रडले नाही, आज काय? लक्ष्मी, माझं अंतःकरण आलंय आज. ठीक आहे मालक, तुम्हाला शेना किती आवडतो हे माझ्या लक्षात आलंय मालक, पण शेनाची एक शंका आहे. एकेरी मी बोलत नाही बरं, आईसाहेब बोलतात. शेना महाराजाला एकेरी बोलायची काय बाळायची टप्पर आहे? माझी लायकी आहे का त्यांना एकेरी बोलायची? आईसाहेब बोलतात. आईसाहेबांनी विचारलं, मालक त्या शेणाची शंका आहे हो तुमच्याकडे? काय शंका आहे? तुम्ही सगळ्यांकडं दर्शनाला आल्यावर मोठ्या प्रसन्नपणाने पाहता आणि शेणा तुमच्या दर्शनाकडे आल्याच्या नंतर तुम्ही मान खाली घालता. शक्यतो बायको पुढे दुःख व्यक्त करणारी माणसं जगात खूप असतील, पण पत्नीचं हृदय धरून रडणारी माणसं कोणी नसतील. लक्ष्मीचं हृदय वळलं आणि रडू लागले. रमा, हे रुक्मिणी, माझ्या सेना दर्शनाला आल्यावर त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमतच नाही ग. एवढं कर्ज त्याचं माझ्या डोक्यावर आहे, त्याचं भक्तीचं. त्या कर्जानं माझी मान वाकली. ब्रह्मांडाचा संधी केला ऋणी, तो 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 संधी केला ऋणी. ब्रह्मांडाचा धनी, तो संधी केला
त्याच्या भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर बसलंय. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा. म्हणून आईसाहेब बाहेर आल्यानं सांगितलं, शेना दुःख व्यक्त करू नकोस रे बाळा. बाळा तुझ्याकडे बघत नाहीत, तुला भेटत नाहीत याचा अर्थ तू आवडत नाहीस असं नाही रे सेना. फक्त तुझ्या डोळ्यात डोळे घालून पाहायची हिंमत नाही. आपण जर कोणाची पैसे उसने आणली त्याची टाईमला जर नाही दिले आणि तो समोरून आला तर माणूस आबा रस्ता सोडून बाजूला जाते. आपल्याला मागेल का तो पैसे आणि आपल्याकडे देण्यासाठी त्याच्या नाही. कर्जदार व्यक्ती जर देणारा समोरून आला आपल्याला पैसे देणारा तर कर्जदार त्याच्या पुढून जात नाही. शेना ती अवस्था माझ्या मालकाची झालेली रे. ती माझ्या आज माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा आहे आजच्या द्वादशीच्या दिवशी. द्वादशी श्रावण वद्य द्वादशी, श्रावण वद्य द्वादशी, श्रावणे वद्य द्वादशी. सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी, सेना समाप्त ते दिवशी. श्रावण वद्य द्वादशी रे, श्रावण वद्य द्वादशी, सेना समाप्त ते दिवशी. देवशैनी एकादशी आषाढीची वारी झाल्याच्या नंतर सावताबाबांचा समाधी सोहळा, संत शिरोमणी नामदेवरायांचा समाधी सोहळा आणि आज द्वादशीच्या दिवशी माझ्या सेना महाराजांचा समाधी सोहळा. राजे हो, सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेले सेना महाराज भक्तीच्या कर्जानं जगाच्या बापाला मान वाकवायला लावित होते. हा संतांचा महिमा आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, कायताचा महिमा वर्णुबान मारे, 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 कायताचा महिमा वर्णुबान मारे. हरी भक्त तोर भूमंडळी, हरी भक्त भूमंडळी, हरी भक्त तोर भूमंडळी, हरी भक्त भूमंडळी. त्यांची बेटीचे हात ब्रह्मादिका, 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 त्यांची बेटीचे ताकद आहे महाराज संतांची. रामेश्वर शास्त्री नावाची प्रचंड विद्वान एक व्यक्ती होऊन गेली. प्रचंड, ज्यांना शास्त्री म्हणावं.
म्हणजे 450 वर्षापूर्वींचे शास्त्री रामेश्वर शास्त्री. माझ्या जन्माच्या अगोदर महाराष्ट्रात 3 शास्त्री आले. जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी आणि प्रल्हाद शास्त्री दैठणकर, काशी विद्यापीठातले पहिले 3 शास्त्री माझ्या जन्माच्या काळात किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे. पण हे 450 वर्षापूर्वीचे शास्त्री प्रचंड विद्वान. रामेश्वर शास्त्री एखाद्या वेळेस गंगेच्या पात्रात संध्या करण्याकरता गेले आणि गंगेचं पाणी एखाद्या वेळेस वाढलं खळखळ करत असेल उताराला, तर त्या उताराच्या आवाजानं त्यांना त्रास व्हायचा. तितक्या वेळाच स्थापो जलद्भयो स्थिता मंत्रोच्चारस्तते वचम स्थिरयाम गंगोदकम. पाणी शांत व्हायचं महाराज. काय मंत्रोच्चार असेल, शक्ती काय असेल, प्रचंड विद्वान. पण काय होतं माहितीये का, वारकरी संप्रदायाचा दंडके मृदंग क्षेत्रात टोकाचा विद्वान व्हावा, गायन क्षेत्रातला टोकाचा विद्वान व्हावा, कीर्तन क्षेत्रामध्ये लोकांना आनंद देणारा टोकाचा विद्वान व्हावा, पण त्याला अहंकाराचं गंडल नसावा. त्याला अहंकाराचं गंडल असलं की ते कोण्या दिवशी फुटन, आणि गंडल फुटलं की ज्याची त्याला बी मळमळ होतं, पाहिल्या शेजाऱ्याला बी मळमळ होतं. तुका म्हणे नरकी गाली अभिमान जरी होया जरी होया तुका म्हणे नरकी गाली अभिमान जरी होया जरी होया. देहूतल्या मालकांनी सांगावं, तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय गर्व अभिमान. हे ताठा असला की ते कवा मोडल काय सांगता येत नाही. रामेश्वर शास्त्री प्रचंड विद्वान आहे, पण थोडासा गर्व आलता त्यांना. मी नाही सांगत, इतिहास सांगते. अहो बुटकं भर पाणी ज्याच्याकडे ते म्हणतात मी कोणाला आंघोळ घालू, तो तू थुत्तर धुतलं नाही, तोंड धुतलं नाही तू आणि तू काय दुसऱ्याला बुटकं भर पाण्यानं आंघोळ घालतो. अशा भंगिऱ्याचा उता आलाय. तर रामेश्वर शास्त्री म्हणजे प्रचंड विद्वान होते, प्रचंड. मग यांना थोडासा आला असेल काय नवले, पण त्यांच्या त्या विद्वत्तेच्या अभिमानानं मुळे एक त्यांनी चूक केली. एका विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या उपासकाच्या तीर्थात उडी हाणली. एक विशिष्ट प्रकारचा धर्म, त्या धर्माचा तो उपासक आहे, मुस्लिम धर्माचा उपासक. त्या उपासकाचं नाव आहे अनगडशाह नावाचा फकीर. फकीर आहे तो फकीर. त्याला हिरव्या रंगाची डोक्याला कपडा बांधलेला आहे, हिरव्या रंगाचा सदरा आहे, आबा हिरव्याच रंगाची लुंगी आहे, हातामध्ये मोराच्या पंखाची पेंढी आहे, भिक्षेसाठी ताडाच्या झाडाचं कटोरं आहे आणि एक चिमटा आहे. फकीर यती योगी जपी तपी सिद्ध चिमटा वापरीत असतात, ते लोखंडी चिमटा. संन्याशाकडं नाथपंथ्यांकडं सापडतो, तुम्हाला कधी कधी बघायला भेटतो. असं चिमटा होता. असा एक तो इस्लाम धर्माचा उपासक अनगडशाह फकीर. आणि त्याचं ते स्नान करण्याचं तीर्थ होतं, बारव होती, एक विहीर होती. तिला उतरण्यासाठी मध्ये पायऱ्या होत्या त्या विहिरीला, चंद्रकांत बुवा. आणि तिला रहाट सुद्धा होता. रहाट म्हणजे आता आपण पाणी काढण्यासाठी लोहट, बकीट, पवरा एकच याचा वापर करतो. आता विहिरीला आपण एक लोखंडी लावतो, आडवा गज, त्याला चाक लावतो, चाकावरनं पाणी काढतो. पूर्वीच्या काळात त्याला रहाट म्हणायची. रहाटाला मडके बांधलेले असायचे, मडके. तो रहाट असा फिरिला की भरलेली गाडगी वर हे यायची आणि रिकामी झालेली गाडगी पुन्हा भरायला जायची. तसंच पाणी काढायचं साधन मोठ सुद्धा होती. जिंच्या पॅन्टीवाल्यांना नाही पाहिली ती, फक्त जुन्या लोकांना मोठा माहीत असतील. आता तर तुम्हाला मोठीचा संबंधच नाही, तुम्ही खालीन तुमच्या डोक्यावर पाणी आहे त्याच्यामुळे तुम्हाला, कारण रस्त्याने येता येता इतकं पाणी की जमिनीचा वास यायला, इतकं पाणी, तुम्हाला मोठीचं काय.
तुम्हाला हे मोठी सांगणं म्हणजे लोक म्हणतील गिरगावच्या बाळ्याच्या गोळ्या संपल्या त्याने हे दळायची काय गरज होती. तुम्ही एवढी मोठी माणसं आहेत. हे आमच्या तिकडे डोंगराळ भागात असते. तुमचा मोठा वाडा पोकळवा सणवारा जाई बसा बसा. आमचं काय पिकल बडी तर कडी घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. आमचा असा साधा कारभार. चला असू द्या तुम्ही मोठे. तुमच्या पोरायला आमच्याकडच्या पोरी देऊ. किल्ले आमच्यात पोरीच्या हातात येते ना काय ताण आहे. एरी बेजारीत लोक चांगले चांगले बायडाटे टाकू टाकू. कोणी भूत पाहिनं त्या बायडाटायला. विठाला विठाला आणि त्या अंगडशा फकीराच्या त्याचं आपल्याकडे तीर्थ म्हणतात म्हणून आपणही तीर्थ म्हणायचं. त्याच्यात उडी टाकली. उन्हाळ्याचे दिवस चंद्रकांत बुवा संतोषभाऊ उन्हाळ्याचे दिवस होते. उडी टाकली आणि रामेश्वर शास्त्रीला पोहणं येत होतं. पोहता येत होतं. आपण बुडून मरू किंवा बुडून मरू नये याच्याकरता पोहणं शिकावं असं म्हणत नाही. शरीराच्या व्यायामासाठी पोहणं असणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्या इंद्रियाचा व्यायाम होतो. त्याचं नाव पोहणं आहे. हो, चालणं हा व्यायाम आहे. रोड जाम करणं, इकून नाक दाबणं, इकून हवा काढणं, इकून थोतर फिरणं, हे पाय मानात टाकणं, इकडचा पाय गळ्यात टाकणं, हे अंगठा कानाला लावणं, इकडचा पाठीला लावणं, अंगावरून ऊसाचं ट्रॅक्टर जाणं, हे नाटकं कशाला करायचे प्रदर्शन. शेतकरी माणसं आहेत आपण. मस्त दुपारी एक पोहायचं, मस्त एक चक्कर आणायची. सगळे व्यायाम केल्याची ताकद त्याच्यात. यालं पाहिजे पोहणं. येत जावा. रामेश्वर शास्त्रींना पोहता येत होतं. अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती. खूप विद्वत्ता, खूप विद्वत्ता. रामेश्वर शास्त्रीची संस्कृत म्हणजे फार अस्खलित विद्वत्ता होती. आपल्याकडं संस्कृत किती. मला रविवारी मी एक जणाची तर टी व्ही असं बसलो, लवकर गेलो आणि बातम्या चालू होत्या, संस्कृत बातम्या. तर त्याच्यावर मस्त एक जण संस्कृत बोलत होता. ढगाळ वातावरणच यदि पर्जन्य यत कालाति भवेतहाम ठोकर ठोकर गारगुंडाम पडंच. अरे वा म्हणलं, काय संस्कृत याची. वा वा वा. काष्टम कोरित भुंगा भुस्कटम पडत भुई असा श्रेष्ठ कवी तर लंगड्या सुकुबाईचा जावाई. काय ती संस्कृत. ते दुग्धम पिपासू मार्जारम येत मार्जारम पिपासू तो मग बोक्या. तो काय बोक्या आहेस का सोमळ्या. काय काही असली संस्कृत नाही. वेदायती अनभूषित कलत्रय भय सांख्यायती मुच्यन्ते खलयनि मिपवति सकलति जाया वेदं भूषितति जायन्ते प्रसन्न परिभय सकलति छंद दंडयनि मुंडधरा पाशुपतं यति आरुढ भयो शंक भयो यनि जायन्ते दंड मुंड भय सकल सुदान दंड मुंड भय सकल सुदान छंद पराभय छंद पराभय विन्मखयो छंद पराभय. घोड अशी सुप्त म्हणणारी रामेश्वर शास्त्री. पाशुपतम भय सकल स्थितो दंभ भयायनि जायन्ते त्रिशूल भयो यति आयुध सयानाम तांडव भययन छंद सुदे. घोड संस्कृत. त्या रामेश्वर शास्त्रीनं धाड दिशी उडी टाकली. आतमध्ये बसलेला अनगडशा फकीर 2-4 सोबत होते. तसा विरक्त फकीर होता तो. देखो भला देखो देखो. आवाज कशाचा आलाय. आता मला हिंदी येत नाही ना. माई हिंदी इधर से गाडी आई उधर से गाडी आई गाडी चली गई मैं खाली राहिला. आपल्याला काय. आणि तुम्ही कॅमेरावाले खाली बसा. तुम्ही मागच्या याच्या शापान जळून जाता ना तुम्ही. बसा. फिरिता येतोय प्रमाण सुरू झाल्यावर फिरीचा. बसा खाली बसा. अरे ते कशाला आलेत रे. यायला पैसे मला पैसे आणि त्याला काय. पावद्या ना त्याला गिरगावचा बाळा. विठाला विठाला महाराष्ट्रात मी एकटा तर भोळा यायला लावू देतो. नाही तर लावू देईनच बरेच महाराज. मला काय वाटत नाही. आपलं भोळे पण येतो ओरख लावू देऊ. ज्या दिवशी भोळे पण संपन त्या दिवशी आपणही बंद करू. विठाला 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 देखो मला देखो. बघा रे मागचे किती खुश झाले आता. बघा आहे का. बघा आहे का नाही. आबा खोटं बोलतो का. आता ते कसे तुम्ही कॅमेरेवाले असल्यामुळं काहीच म्हणीनं गेले ते बिचारे. देखो मला. पाहिलं तर सांगितलं सरकार
मालिक बोले रामेश्वर शास्त्री हिंदू के महाराज है, बोले बढ़िया संस्कृत पंडित है, आकारात हिंदी येती तैर रहे, बोले तैर रहे म्हणजे पोहायले, ठीक आहे. पण ते फकीर काही इकडे आलं नाही, कारण ते फकीरले महिमेतलं फकीर होतं. ते फकीर काय असं इकडे तिकडे कोणाची ते पिठण गीठ मागणार फकीर नव्हतं ना, ते अधिकारी फकीर होतं. ते काय असं त्या इस्त्या हे टाकून हे ते असं फकीर होतं का? ते फकीरच. कळलं तुम्हाला फकीर किती मोठा होता. रामेश्वर शास्त्री दुपारचं कडकडतं ऊन आहे, ते तीर्थ अत्यंत निर्मळ आहे, पाणी गोड आहे, चंद्रकांत बुवा, आणि पाहू लागले रामेश्वर शास्त्री. आतून आवाज दिला, रामेश्वर तैरते रहना, हे रामेश्वर तैरते रहना. संतोष बुवा आतून आवाज दिला, पोहत राह रामेश्वर, पोहत राह. रामेश्वर शास्त्रीनं आवाज ऐकला, त्याच्या लक्षात आलं आपल्याला भेलगडे बापू भेलय, पोहा म्हणायले, पण पोहन किती वेळ माणूस, काय त्यांचा महिमा सांगतोय, किती वेळ पोहन. आबा कंटाळा आल्यावर रामेश्वर शास्त्री, विहिरीला पायऱ्या होत्या, 12 पायऱ्या होत्या ना पहिले, त्या विहिरीला पायऱ्या होत्या, पाणी पोहणं बंद करून पायऱ्यावर आले आणि अंगावरचं पाणी निथळलं की रामेश्वर शास्त्रीच्या अंगावर इस्तू टाकल्या इतकंच धावू लागला. ठाण 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 धनदिशी उडी पाण्यात उडी टाकली की थंडन, बाहेर आला की इस्तूच. वाक्य कळालं, रामेश्वर तैरते रहना, म्हणजे बाहेर येऊच नको, येऊच नको. मग आता इतकालं जे आहे ना पाठ केलं का त्याच्या संग आसनं टाकायला माणसं. हे आमचे गुरु येत, वा वा, त्याला एखाद्या नदीत टाकावून तुला एखाद्या तळ्यात टाकाव सुंबळ्या. गुरु करती गुरु गुरु भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू. गुरु करती गुरु गुरु भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू, भवती शिष्याचा भारू. प्रमाणाची बुलंद तोफ आहे. मग आता रामेश्वर शास्त्रीला किती शिष्य असतील संतोष बुवा? ते काय सामान्य व्यक्ती होती का? चोंभाळेले काय काय माणसं आहे, संग माणसं हे आमचे लय मोठे, हो हो. आणि तू काऊन गांजावडी तू म्हण नालायक काय काय याय ना, सगळा परमार्थाचा बट्ट्याबोळ करून टाकला. यम यायला किती हानीन देव जाणी बाप्पा, इंचभर जागा ठाचा नाही, भंगीर यायला लाल करायची. आले होता गुरुदेव 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 गुरुदेव. आतून म्हणले, आता गुरुदेव मरत रे, वाचत नाही गुरुदेव, वर येतच नाही. वर येत नाही म्हणल्यावर काय ना मधात नाही गेले, पण वरून सोला सोडू लागले. आतून गुरुजींना आवाज द्याला, मूर्खांनो मला काय वरे येता येत नाही का? पण वरे आल्यावर शरीर जळायलंय. झालं काय? ते फकीर म्हणले पोहत राय, फकीर म्हणले पोहत राय. तिकून त्या फकीराच्या सानिध्यात आश्रम झाडणारा आला आणि ते म्हणला, मैंने बोला था आपको. छुपीच गोती मारी बोले तुमने, काय के वास्ते उडी टाकली? यालीन हिंदीतच काय हाशीत पाहिजे. तुम्हाला एक सांगू का, वरण जास्त मिरचू जास्त गाळ शिजलं ना खा वाटत नाही, जरा आरडकच पाहिजे. तशी हिंदी बी जरा आरडकचीच पाहिजे, जरा बरी लागती गाबुळी. विठाला विठाला. आमचा मित्र हैदराबादला शिकायला, त्यावेळेला मी 7वी शिकलो आणि ते जरासं पुढं शिकलं. त्याला नोकरी लागली, 72,000 पगार. पण ते गावाकडे आलं की मला काही हिंदीत बोलायचं, काही इंग्रजीत, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, गुड नाईट असं बोलायचं. ते एकदा शिवला गेलो तर, महाराज तेरे को उसका रस होना. म्हणलं उसका रस? म्हणलं उसका म्हणजे किसका? अरे इथं हे उसका रस. म्हणलं त्याला गन्ना म्हणते सुंबळ्या, उसका नाही. उसका रस पेत असते तो रे.
त्याला वाटलं मी लय शिकलो म्हणजे लय शहाणा झाला का रे, तू यासारखे 100-200 मी अवताल चुपितो, येडेवानी करू नकोस. तुला 72,000 पगार आहे आणि तू 71ची पे, तू 1,000 काढता येत नाही म्हणतो तू खात्यावरून. तू इतकं अशीतले उतू आले हो. इतका येडगळ मित्र नाही मा, तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलंय. पण हे तुमच्या मित्राचं सांगायलो, हे ध्यानात ठेवा. विठाला विठाला मैंने बोला था बोले आपको, अब क्या करना पड़ेगा बोले, हमारे गुरुजी का स्तवन करो बोले. आता रामेश्वर शास्त्री तो हिंदुत्ववादी माणूस, वैदिक संस्कृतीतला, सनातन संस्कृतीतले, भागवत संप्रदायाचे, वारकरी संप्रदायातले अधिकारी, ते कसे म्हणतील काही बी. पण नाईलाज झाला महाराज, काय करावं. 10 झाला शिराचा, 10 झाला. रामेश्वर शास्त्रीच्या सानिध्यात एक त्यांचा सेवक होता. तो असा सेवक होता, रामेश्वर शास्त्रींकडे प्रचंड विद्वत्ता घेतली आणि चिंतन ऐकण्यासाठी तुकोबरायची जात होता. प्रचंड विद्वान. याचं नाव काय असेल उद्या शोधा ना, शोधा. भंगिऱ्याची नावं लय तुमच्या देवडोक्यात येतं. असे चांगल्यांची नावं ध्यानात ठेवा, ठेवा ठेवा चांगल्यांची नाव, देव चांगलं करेल तुमचं. आणि तो फकीराकडे गेलेला आहे, हुशार माणूस. बस सात्विक आणि टोकाला गेल्या मोठ्यांच्या सोबत राहणारी माणसं नम्र असतात. हे काल परवा उकांड्याच्या उकांड्यावर वाढलेली जी झाडं असतात का, उकांड्याचं झाड नसते, खतावर वाढलेली झाडं असतात का, ते खताच्या पावरनं इतके वाढते आणि पाऊस हुकला की मग अंगात टाकते. मोठी मोठीच असतात. प्रणाम प्रणाम बोले. हमारे गुरुजी अंदर तैर रहे बोले, बाहर आने के बाद सब दहा हो जा रहा है बोले. जी मैंने बोला बोले तैरते रहना. उपाय हमें मत पूछो बोले, मैंने एक ही बार बोला रामेश्वर तैरते रहना, रामेश्वर पहुंच रहा है. अब मेरे को मत बोलो बोले. रामेश्वर शास्त्रींच्या ह्या परम शिष्याने आणि श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाच्या श्रोत्याने, त्यांचा श्रोता होता तो श्रोता, कृपा झाली ती तुकोबारायांची त्याच्यावर. त्याने विचारलं, फकीर जी, अनगढ़ शाह जी, मैं अंदर जाके हमारे गुरुजी को निकालू बोले. निकालू बोले. विचारले होते काय, वात्रट नव्हतं म्हातारं, सारे गावाला पाणी भरू देत होतं ते, पण मधात आंघोळ करू देत नव्हतं. शिस्तीतलं होतं ते म्हातारं. पायऱ्या चढून उतरून खाली आले आणि सांगितलं, गुरुजी एक पर्याय आहे, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतंय. अनगडशा फकीराकडे पर्याय नाही, म्हातारा ऐकत नाही, आपल्याला तुकोबारायाकडे जावं लागतं. मग जावं कसं. एक व्यक्ती पखाल घेऊन चालला होता. पखाल, पखालही जीनच्या पॅन्टीवाल्यांना कळणार नाही, जुन्या म्हाताऱ्यांना पखाल कळत असती. पाणी भरायचं साधन पखाल. पखालीला 4 तोंड असतात, पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. कालिदासाच्या संस्कृतमध्ये आले. चतुर्मुखो न च ब्रह्मा वृषारूढो न शंकराः अकाले वर्षतं मेघं तस्यहं कुलबालिका.